का तर धन मिळत नाही म्हणून, परंतु ते धन आपलं आहे का नाही, ते धन देखील आपलं नाही तरी पण आपण दुःखी आहोत. मग तुकोबाराय काय सांगतात की देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. या ठिकाणी आपलं काय, हा प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी आपलं काय आहे. या ठिकाणी आपलं काहीही नाही. प्रत्येक जीव जन्माला येणार आहे, जन्माला येण्याचे सुद्धा कारण आहे. पहिलं कारण कसं आहे तर आपल्या कर्मानुसार आपण जन्माला येतो. जसं कर्म असेल तसं आपण जन्माला येतो. दुसरं कारण वासना. आपण मरणाच्या वेळी आपली जशी वासना असेल तसा पुढचा जन्म मिळतो. कसं सांगून जाईल. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत नावाचा राजा होता. जोपर्यंत होता, जेव्हा तो होता त्यावेळेस त्याला एक हरिण मिळाली. आता हरिण मिळाल्याच्या नंतर तो हरणीच्या सोबत राहत होता. परंतु एक दिवस खूप मोठा हरणांचा कळप आला आणि त्या कळपामध्ये ती हरिण निघून गेली. परंतु हरिण निघून गेली तरीही त्याचा जीव त्या हरणीमध्ये गुंतला होता. आता सारखं त्या हरणीचं चिंतन करत होता. त्याचा अंत काळ जवळ आला तरीही त्याच्या मनामध्ये हरणीचाच विचार चालू होता. तो मरण पावला तरीही त्याच्या मनामध्ये हरणीचाच विचार चालू होता. म्हणजे मनामध्ये हरणीविषयी वासना होती, म्हणून पुढचा जन्म त्याला सुद्धा हरणीचा मिळाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला.